हाय नमस्कार. हे बघा आमचे वॉटर प्युरिफायर आणले. पहिलं पाणी काढून टाकायचं म्हणून आहे किंमत आहे. त्याची किंमत आहे 8,500 रुपये. पूर्वीचं बाद झालेलं तुम्ही बघितलं. आता हे जरा वेगळ्या पद्धतीचं आणलं. पहिलं पाणी भरलेलं होतं ते पूर्ण काढून टाकून आता दुसरं पाणी घेणार ते वापरायचं. आमचं प्युरिफायर काय म्हणते त्याला वॉटर प्युरिफायर आवडलं का नक्की कमेंटमध्ये मला सांगा. हे बघा या पद्धतीने मशीन बसवलं आम्ही. तर आता इकडे करणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा. अर्धा किलो आणला आहे. अर्धा किलो पातळ पोहे आणलेत. छान निवडून व्यवस्थित घ्यायचे, चाळून निवडून घ्यायचे. फक्त पोहे इथपर्यंत भाजायचे, त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे. इथपर्यंतच कुरकुरीत होतात हे पोहे, छान लागतात. एक 5-6 मिनटं भाजायचा म्हणजे छान कुरकुरीत होतात आणि कच्चापणा निघून जातो त्याचा. हे पोहे खूपच छान लागतात. या पद्धतीने पातळ पोहे भाजून घ्यायचे. पातळ पोह्याचा चिवडा करायला खूपच सोपा आहे. मी 2-3 वेळा भाजून घेतले अर्धा किलो, थोडे थोडे करून. या पद्धतीने हे खोबरं तळून घेतले मगाशी, तो दुसरा चिवडा करताना. वरून काळा दिसते पण आतून व्यवस्थित आहे. तर चला आपण सुरू करूया. कढईत तेल घातले, गरम कढईत. त्यात थोडीशी मोहरी घातल्या, म्हणजे चमचाभर, चमचा 1.5 चमचा. मोहरी छान फुलून द्यायची, तडतडून द्यायची. जिरेही फुलून द्यायचे. जिरे मोहरी घातले. शेंगदाणे घातले. शेंगदाणे भाजून छान त्याची साल काढून घेतले. छान कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे आपले तळून घ्यायचे. फास्ट गॅस नाही करायचा, मध्यम गॅसवरच सर्व हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे. थोड्या मिरच्या, तुम्ही मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे तिखट जास्त करू शकता, कमी जास्त. त्या पण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या छान तेलात. छान होता हा चिवडा. फुटाण्याची डाळ घातली मी. अर्धा किलोला 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी फुटाण्याची डाळ घातली. छान तेही कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. कढीपत्ताही कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. सगळ्या वस्तू कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायच्यात मध्यम गॅसवर. हे बघा या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा आपलं सर्व तळून छान तयार आहे. सारखं हलवायचं म्हणजे छान तळून होते, एकसारखं होते. या पद्धतीने थोडीशी हळद घालायची. ती छान हे करून घ्यायचे तळून, म्हणजे त्यातच भाजून घ्यायचे. व्यवस्थित सर्वला लागलं पाहिजे, सर्व साहित्याला लागलं पाहिजे आपल्या. हे बघा या पद्धतीने आम्ही खाली पसरून घेतले कागदावर. थोडीशी पिठी साखर, छान सर्व मिक्स करायचं आहे. सर्व पोह्यांना लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ,
एकसारखं हलवून मिक्स करायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपला चिवडा तयार आहे. कुरकुरीत होतो. व्हिडिओ कसा वाटला सर्वांना बाय बाय.